धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषी साठी. या ठिकाणी वयोवृद्ध, तपवृद्ध, गुणवृद्ध, ज्ञानवृद्ध प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. इथे काही ब्रह्मज्ञान सांगायची वेळ नाहीये. कुणीतरी म्हणजे काय विठ्ठल नामाची शाळा भरली, मॉनिटर बनवावं लागतं आणि फटाफट सगळं करावं लागतं नाही. आणि म्हणून असं एक कार्य आहे. करणारी शक्ती शिवूर शक्ती आहे. आपुले या बळे नाही मी निमित्त मात्र भवसव्य साचेन. गुरुजींचा संचार आहे. ती शक्ती म्हणजे काय, सर्वांमध्ये संचारलेली आहे. ती सर्व करून घेते. नाही तर 2-3 दिवसापूर्वी जर तुम्ही इथे आला असताना इथं संपूर्ण म्हणजे वाळूची ढीग होते सर्व. म्हणजे इथं तेव्हा सगळं होतं. सगळे म्हणायला लागले गीतांजली ते कार्यक्रम तिकडे होईल का इकडे होईल. म्हटलं तुम्ही काय काळजी करूच नका. गुरुजी गेले नाहीत, गुरुजी आहेत. गुरुजी तर ज्योष्ठ थंडा होणे पावे एका क्षणार्धात रंकम करोती राजानम ने राजानम. सगळे मला तसेच विचारायचे कारण अवतार तसं होतं ना. बाज बल्ल्या बांबू सगळे लावलेले होते इथे. आता काल परवडे पण एका रात्रीत म्हणजे तुका म्हणे आले देवाजीच्या म्हणा, समर्थाचे म्हणा, जरी होईल राहणार रंक त्याचा. सगळे कार्यकर्ते भिडले एकदम. समोरचे ते ऑफिस वगैरे आहे ना, ते सुद्धा आपले फॅमिली मेंबर आहेत. सगळे एकमेका सगळे वार्ड मेंबर आमचे शुभांगी ताई आहेत.